आज आपण डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहूया। याच्यासाठी पूर्व तयारी मी पहिल्यांदा सांगते तुम्हाला। हे काजू कणी आहे, ही आपली खडी साखर आहे, हे 1 वाटी बेदाणी आहे, हे अर्धी वाटी गुलाबाची पानं आहे सुखी गावठी गुलाबाची, हे 1 वाटी आपल्याला अक्रोड घेतले सोललेले, हे 1.5 वाटी खजूर आहे, खारीकाची पावडर आहे, हे 1 वाटी बदाम आहे आणि हे अर्धी वाटी पिस्ते आहेत आणि हे 1.5 वाटी खोबरं सुकं खोबरं भाजून कुस्करून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यासाठी मसाले म्हणजे आणि हे अर्धी वाटी आपण डिंक घेतलाय, तो आपण तुपामध्ये फुलवणार आहे। आणि हे आहे वेलची सुंठ पावडर आहे। आणि इकडे मी अर्धा किलोपेक्षा जास्त थोडं आपलं गव्हाचं पीठ आहे ना, ते थोडंसं सरसरीत दळून आणलंय आणि हे अर्धी वाटी तुपामध्ये हे 15 ते 20 मिनिटं मी असं भाजत ठेवलेलं आहे। एकदम मंद गॅसवर भाजायचं, अजून झालेलं नाही आहे, अजून त्याला 10 ते 12 मिनिटं लागतील। एकदम गव्हाळ एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं। तोपर्यंत आपण इकडे थोडंसं घी घालून आपण आपला डिंक आहे ना तुपामध्ये फुलवून घेऊया। तापलंय का बघूया, हे तापलेलं आहे, तर आपण थोडा डिंक घालून फुलवून घेऊया। असं आपण सर्व डिंक फुलवून घेऊया। आपला आता सर्व डिंक आहे ना फुलवून रेडी झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये एक डाऊल अजून घी घालूया आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना फक्त ते तळून घेऊया। फक्त गुलाबाची पानं आणि खडी साखरला तसंच ठेवायचं, बाकी सगळ्या गोष्टी आपण या थोड्याशाच तुपामध्ये तळून घ्यायच्या। आता आपले हे सगळे सुके जिन्नस सगळे तुपामध्ये भाजून झालेले आहेत। तूप वगैरे, तूप, अक्रोड, पिस्ता, बेदाणे हे आपण आधीच तळून घेतला होता डिंक, आणि हे सुकं खोबरं, आणखीन खारीक आणि ही काजू कणी, आणि गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती गुलाबाची पानं पण जराशी केली म्हणजे ते थोडीशी क्रंची येईल त्याच्यासाठी। आणि आता हे फक्त आता आपण सगळे जिन्नस आता आपण पल्स मोडमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। आणि हे आपलं जे पीठ आता झालेलं आहे भाजून त्याच्यामध्ये मिक्स करायचं। असा गव्हाळ कलर आलेला आहे त्याला। आता मी हे सगळं पल्स मोडमध्ये ग्राइंड करून तुम्हाला दाखवते। आता आपण हे सगळ्या गोष्टी कोर्स ग्राइंड करून घेतलेल्या आहेत। बदाम, खारीक, डिंक, बेदाणी, फक्त साखर आहे ना एकदम बारीक करून घेतलेली आहे। आणि आता हे आपलं पीठ पण तयार आहे। आता हे आपण या सगळ्या गोष्टी ह्याच्यात घालूया। तुम्हाला डिंक जर असाच ठेवायचा असेल तरी सुद्धा काही हरकत नाही।
आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीसुद्धा चालेल. पण गूळ हा कधीसुद्धा फक्त खिसूनच घालायचा, त्याचा पाक वगैरे नाही करायचा. कारण एवढ्या जास्त मटेरियलमध्ये जर तुम्ही पाक केलात ना आणि जर तुम्ही एकटा करत असाल तर ते पूर्ण सुकवून जाणार आणि तुम्हाला लाडू वळता येणार नाही. त्यामुळे जर गुळाचे करायचे असेल तर गूळ तुम्ही खिसून याच वेळी टाकलात ना तर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी गरम असल्यामुळे ते तुम्हाला लाडू बांधायला सोपं जाईल. पण साखर घातली तर तो काही प्रॉब्लेम येत नाही. मी नेक्स्ट टाइम कधीतरी गुळाचे पण दाखवेन तुम्हाला आणि गुळाचे पाकातले पण दाखवेन. तर हे हेल्दी लाडू आपले आता वळण्यासाठी तयार आहेत. ते मी तुम्हाला आता तो या वेळी तुम्हाला असं वाटलं ह्याच्यामध्ये थोडंसं तूप कमी आहे तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता. मी आधी एक वळून बघणार, जर नाही जमला तर थोडंसं अजून तूप घालायचं. मी तुम्हाला आता एक करून दाखवते.